नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। सध्याचं युग हे इंटरनेट मोबाईलचं युग असून याच मोबाईलच्या माध्यमातून जगात काय चाललंय यापासून तर देशातील विदेशातील व्यक्तींसोबत संवाद साधला जात आहे। तर अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, तर काही जण मोबाईल इंटरनेटवर क्राईम स्टोरी यासह वेगवेगळे चित्रपट, क्राईम सिरीज पाहून तशाच प्रकारच्या कृती करत आहेत। असाच एक धक्कादायक प्रकार हिंगोली तालुक्यातील डिग्रसवानी गावात घडला आहे। स्वतःच्या जन्मदात्या आईवडिलांसह भावाची हत्या केली आहे। हिंगोली तालुक्यातील डिग्रसवानी शेतशिवारात दिनांक 11 जानेवारीच्या रात्री रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात एक महिला 2 पुरुष जातीचे मृत अवस्थेत आढळले असल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदरील मयत तिघे जण हे डिग्रसवानी गावचे असून यामध्ये कुंडलिक श्रीपती जाधव वय 70 वर्ष, कलावती कुंडलिक जाधव वय 60 वर्ष, आकाश कुंडलिक जाधव वय 27 वर्ष असे मयताची ओळख पटल्याने सदरील घटनेसंदर्भात पोलिसांनी मयताचा मुलगा महेंद्र कुंडलिक जाधव यास माहिती देत विचारपूस केली असता त्याने सांगितले की वडील कुंडलिक जाधव याची प्रकृती बिघडल्याने भाऊ आकाश जाधव, वडील, आई हे तिघे उपचारासाठी सिरसम या गावी गेले होते। अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा आणि अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी महेंद्र जाधव हा पोलिसांकडे वारंवार सांगित होता, परंतु तिन्ही मयताच्या डोक्यावर एकसारख्या जखमा असल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांची संशयाची सुई महेंद्रवर फिरवली आणि मयताच्या घरची पाहणी केली असता घरात एका ठिकाणी रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांनी महेंद्र जाधवला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता। त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला। यामध्ये जे समोर आलं ते धक्कादायक कृत्य तिहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपी महेंद्र जाधवने सुरुवातीला भाऊ आकाश जाधवला झोपेच्या गोळ्या दिल्या, त्याचा काही परिणाम न झाल्याने त्यानंतर विजेचा शॉक दिला, त्यावरही त्याचा मृत्यू न झाल्यास त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने सपासप वार करून भावाचा खून केला। त्यानंतर त्याला दुचाकीवरून गावाच्या काही अंतरावर वळणावरील एका खड्ड्यात टाकले। त्यानंतर त्याने जन्मदात्या आई व वडील यांच्यासोबत हेच कृत्य केलं। त्यांनाही त्या ठिकाणी टाकून अपघाताचा बनाव रचल्याची कबुली दिली। ज्या जन्मदात्याने जन्म दिला, जग दाखवलं, त्याच आई वडिलांची आणि भावाचा महेंद्र जाधवने खून केला। तो पैशाच्या देवाणघेवाण आणि आई वडील भाऊकडून स्वतःचा होत असलेला अपप्रचार आणि लग्न करून देत नसल्याने अनेक वेळा घरात वाद झाले होते। याचाच राग मनात धरून आरोपी महेंद्र जाधव याने दिवाळीपासून स्वतःचे आई वडील भावाचा काटा काढण्याचा कट रचला। यासाठी त्याने 5 वेळा दृश्यम क्राईम सिनेमा पाहिला आणि क्राईम सिरीज मालिका महेंद्रने पाहून हे सर्व कृत्य केलं आणि तिहेरी हत्याकांड केलं। पोलिसांनी आरोपी महेंद्र जाधवला बेड्या ठोकल्या। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक आणि बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौडी यांची संयुक्त कारवाई करून खुनाचा छडा लावला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। दिनांक 11/1/2024 रोजी दिग्रसवानी शिवारात एका ठिकाणी 3 डेड बॉड्या मिळालेल्या होत्या। पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। भेट दिल्यानंतर पोलिसांना त्यांच्या मृत्यूबाबत संशय आला, कारण तिघांच्या डोक्यावर सेम एकाच लोकेशनला जखमा होतात आणि पोलिसांनी मग त्याचा तपास सुरू केला। PM झाल्यानंतर डॉक्टरकडे चर्चा केल्यानंतर काही गोष्टी संशयास्पद वाटल्या। त्याच्यावरून आम्ही त्यांच्या नातेवाईकांना बोलावून विचारपूस केल्या असता त्या डेड बॉड्या एक कुंडलिक श्रीपती जाधव वय 70, कलावती कुंडलिक जाधव व आकाश कुंडलिक जाधव यांचे असल्याचे निष्पन्न आले। सविस्तर आम्ही जेव्हा तपास केला त्या तपास निष्पन्न आला की यांचा जो मुलगा होता कुंडलिक जाधवचा, त्यांचा मुलगा होता महेंद्र जाधव, त्याच्या वडिलांसंग भावासंग जमत नव्हतं, घरात त्यांचे वाद चालू होते आणि कुंडलिक जाधव व कलावती जाधव व आकाश जाधव यांच्या संग असलेल्या वादातून महेंद्र जाधव याने त्यांचा खून केले व त्या डेड बॉड्या त्या सदर ठिकाणी शिफ्ट केलेल्या आहे। ह्या शिफ्ट करत असताना त्यांना त्यापूर्वी जवळपास दिवाळीच्या आसपास त्यांनी दृश्यम पिक्चर 5 वेळा बघितला, तसेच क्राईम पेट्रोल वगैरे सारखे सिरीज बघितले होते। त्यातून त्याला आयडिया सुचलेल्या होत्या। दिवाळीच्या आसपाससुद्धा त्यांना त्याच्या आईला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेस त्याचा भाऊ मदतीला आल्याने त्याचा काही तो हेतू सक्सेस झाला नव्हता, म्हणून त्याने यावेळेस तिघांना संपवून कुठेही आपल्यावर संशय येणार नाही यासाठी त्यांना हा सगळा बनावटपणा केलेला आहे।
अलविदा लेती हूँ। आपकी अंक दिव्या कांबले। देखते रहिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ, miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।